नमस्कार. काल महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेच्या निवडणुकीचा निकाल हा जाहीर झाला. साधारणपणे 288 एवढ्या विधानसभेच्या जागेसाठी वंचित बहुजन आघाडीने साधारणपणे 200च्या वरती विधानसभेला उमेदवार हे उभे केलेले होते. काही उमेदवारांचे अर्ज हे बाद झाले. काही उमेदवारांनी पक्षविरोधी कार्य केलं म्हणून त्यांना पक्षाने निलंबित केलं. वंचित बहुजन आघाडीच्या बऱ्यापैकी उमेदवारांना 30,000, 50,000, 70,000च्या आसपास मतेही प्राप्त झालेली आहेत, तर काही उमेदवारांना 1,000च्या आतमध्ये मतेही प्राप्त झालेली आहेत. साधारणपणे 200 उमेदवार हे निवडणुकीच्या रिंगणामध्ये उभे होते. त्या उमेदवारांना त्या मतदारसंघामध्ये किती मते प्राप्त झाली, किती जणांचं डिपॉझिट जप्त झालं, यावरती एक विश्लेषण. सगळ्यात अगोदर मतदारसंघ क्रमांक 1 अचलपूर या ठिकाणातून उभे होते प्रदीप साहेबराव मानकर. यांना साधारणपणे 558 एवढी मते प्राप्त झालेली आहेत. दुसरा क्रमांकावरती आहे तुमचा अहमदनगर शहर. या ठिकाणातून उभे होते हनीफ जैनुद्दीन शेख. यांना साधारणपणे 590 एवढी मते प्राप्त झालेली आहेत. तिसऱ्या क्रमांकावरती आहे तुमचा ऐरोली 150 मतदारसंघ. या ठिकाणातून उभे होते विक्रांत चिकणे. यांना साधारणपणे 5,894 एवढी मते प्राप्त झालेली आहेत. चौथ्या क्रमांकावरती आहे तुमचा अक्कलकोट 250 विधानसभा. या ठिकाणावरती उभे होते संतोष खंडू इंगळे. यांना साधारणपणे 3,807 एवढी मते प्राप्त झालेली आहेत. पाचवा मतदारसंघ आहे तुमचा 31 अकोला पूर्व. या ठिकाणातून उभे होते ज्ञानेश्वर शंकर सुलताने. यांना साधारणपणे 50,681 एवढी मते प्राप्त झालेली आहेत. सहावा मतदारसंघ आहे तुमचा अकोला पश्चिम. या ठिकाणातून उमेदवार निवडणुकीच्या रिंगणामध्ये उभा नव्हता. सातवा मतदारसंघ आहे तुमचा अकोट मतदारसंघ. या ठिकाणातून उभे होते दीपक रामदास बोडके. यांना साधारणपणे 34,135 एवढी मते प्राप्त झालेली आहेत. आठवा मतदारसंघ आहे तुमचा 196 आंबेगाव. या ठिकाणातून उभे होते दीपक राजकुमार पंचमुख. यांना साधारणपणे 1,078 एवढी मते प्राप्त झालेली आहे. नववा मतदारसंघ आहे तुमचा 140 अंबरनाथ. या ठिकाणातून उभे होते सुधीर बागुल. यांना साधारणपणे 4,332 एवढी मते प्राप्त झालेली आहेत. 10वा मतदारसंघ आहे तुमचा 66 आमगाव. या ठिकाणातून उभे होते निकेश झाडू गावड. यांना साधारणपणे 1,401 एवढी मते प्राप्त झालेली आहेत. 11वा मतदारसंघ आहे तुमचा 38 अमरावती. या ठिकाणातून उभे होते राहुल लीलाधर मेश्राम. यांना साधारणपणे 3,048 एवढी मते प्राप्त झालेली आहेत. 12वा मतदारसंघ आहे तुमचा 166 अंधेरी ईस्ट. या ठिकाणातून उभे होते ॲडव्होकेट संजीव कुमार अपर कलकोरी. यांना साधारणपणे 1,821 एवढी मते प्राप्त झालेली आहेत. 13वा मतदारसंघ आहे तुमचा 172 अणुशक्ती. या ठिकाणातून उभे होते सतीश वामन राजगुरू. यांना साधारणपणे 10,514 एवढी मते प्राप्त झालेली आहेत. 14वा मतदारसंघ आहे तुमचा 63 अर्जुनी मोरगाव. या ठिकाणातून उभे होते दिनेश रामरतन पंचभाई. यांना साधारणपणे 5,453 एवढी मते प्राप्त झालेली आहेत. 15वा मतदारसंघ आहे तुमचा 67 आरमोरी. या ठिकाणातून उभे होते मोहनदास गणपतपुरम. यांना साधारणपणे 1,808 एवढी मते प्राप्त झालेली आहेत. 16वा मतदारसंघ आहे तुमचा 44 आरवी. या ठिकाणातून उभे होते मारुती गुलाबराव उईके. यांना साधारणपणे 1,040 एवढी मते प्राप्त झालेली आहेत. 17वा मतदारसंघ आहे तुमचा 231 आष्टी. या ठिकाणातून उभे होते दिलीप महादेव माने. यांना साधारणपणे 1,056 एवढी मते प्राप्त झालेली आहे. 18वा मतदारसंघ आहे तुमचा औरंगाबाद मध्य 107. या ठिकाणातून उभे होते मोहम्मद जावेद मोहम्मद इसाक. यांना साधारणपणे 12,639 एवढी मते प्राप्त झालेली आहेत. 19वा मतदारसंघ आहे तुमचा औरंगाबाद पूर्व 109. या ठिकाणातून उभे होते अफसर खान यासिन खान. यांना साधारणपणे 6,507 एवढी मते प्राप्त झालेली आहेत. 20वा मतदारसंघ आहे तुमचा 108 औरंगाबाद पश्चिम. या ठिकाणातून उभे होते अंजन लक्ष्मण साळवे. यांना साधारणपणे 9,610 एवढी मते प्राप्त झालेली आहेत.
21वा मतदारसंघ आहे तुमचा 102 बदनापूर या ठिकाणातून उभे होते सतीश शंकरराव खरात यांना साधारणपणे 4965 एवढी मते प्राप्त झालेली आहेत. 22वा मतदारसंघ आहे तुमचा 37 बडनेरा या ठिकाणातून उभ्या होत्या लीना घनश्याम ढोले यांना साधारणपणे 1672 एवढी मते प्राप्त झालेली आहेत. 23वा मतदारसंघ आहे तुमचा 116 बागलाण या ठिकाणातून उभे होते राजेंद्र अप्पा चौरे यांना साधारणपणे 1065 एवढे मते प्राप्त झालेले आहेत. 24वा मतदारसंघ आहे तुमचा 29 बाळापूर या ठिकाणातून उभे होते SN खातीप यांना साधारणपणे 70,349 एवढी मते प्राप्त झालेली आहेत. 25वा मतदारसंघ आहे तुमचा 72 बल्लारपूर या ठिकाणातून उभे होते मालेकर सतीश मुरलीधर यांना साधारणपणे 5075 एवढी मते प्राप्त झालेली आहेत. 26वा मतदारसंघ आहे 201 बारामती या ठिकाणातून उभे होते मंगलदास तुकाराम निकाळजे यांना साधारणपणे 1584 एवढी मते प्राप्त झालेली आहेत. 27वा मतदारसंघ आहे 246 बार्शी या ठिकाणातून उभे होते धनंजय आनंदराव जगदाळे यांना साधारणपणे 1244 एवढी मते प्राप्त झालेली आहेत. 28वा मतदारसंघ आहे 92 वसमत या ठिकाणी उभ्या होत्या प्रीती मनोज जयस्वाल यांना साधारणपणे 14,027 एवढी मते प्राप्त झालेली आहेत. 29वा मतदारसंघ आहे 230 बीड या ठिकाणातून उभे होते पुरुषोत्तम नारायणराव वीर यांना साधारणपणे 3,247 एवढी मते प्राप्त झालेली आहेत. 30वा मतदारसंघ आहे तुमचा 151 बेलापूर या ठिकाणी उभे होते सुनील प्रभू भोळे यांना साधारणपणे 2,833 एवढं मतं प्राप्त झालेली आहेत. 31वा मतदारसंघ आहे 61 भंडारा या ठिकाणातून उभे होते अरुण गोंढाणे यांना साधारणपणे 2,301 एवढे मते प्राप्त झालेली आहेत. 32वा मतदारसंघ आहे 157 भांडूप पश्चिम या ठिकाणातून उभ्या होत्या स्नेहल अरुण सोहनी यांना साधारणपणे 4,505 एवढी मते प्राप्त झालेली आहेत. 33वा मतदारसंघ आहे 134 भिवंडी ग्रामीण या ठिकाणातून उभे होते प्रदीप दयानंद हरणे यांना साधारणपणे 2,715 एवढी मते प्राप्त झालेली आहेत. 34वा मतदारसंघ आहे तुमचा 136 भिवंडी पश्चिम या ठिकाणातून उभे होते जाहीद मुख्तार अन्सारी यांना साधारणपणे 480 एवढी मते प्राप्त झालेली आहेत. 35वा मतदारसंघ आहे तुमचा 85 भोकर या ठिकाणातून उभे होते सुरेश टिकाराम राठोड यांना साधारणपणे 8,148 एवढी मते प्राप्त झालेली आहेत. 36वा मतदारसंघ आहे 103 भोकरदन या ठिकाणातून उभे होते दीपक भीमराव बोराडे यांना साधारणपणे 2,007 एवढी मते प्राप्त झालेली आहेत. 37वा मतदारसंघ आहे 12 भुसावळ या ठिकाणातून उभे होते जगन देवराम सोनवणे यांना साधारणपणे 3,720 एवढे मते प्राप्त झालेले आहेत. 38वा मतदारसंघ आहे 13 ब्रह्मपुरी या ठिकाणातून उभे होते डॉक्टर राहुल कालिदास मेश्राम यांना साधारणपणे 3,962 एवढी मते प्राप्त झालेली आहेत. 39वा मतदारसंघ आहे 22 बुलढाणा या ठिकाणातून उभे होते प्रशांत उत्तम वाघोडे यांना साधारणपणे 7,146 एवढे मतं प्राप्त झालेली आहेत. 40वा मतदारसंघ आहे तुमचा 271 चंदगड या ठिकाणातून उभे होते अर्जुन मारुती दुधगेकर यांना साधारणपणे 1,484 एवढे मते प्राप्त झालेली आहेत. 41वा मतदारसंघ आहे 118 चांदवड या ठिकाणातून उभे होते संतोष नामदेव केदारे यांना साधारणपणे 2,602 एवढी मते प्राप्त झालेली आहेत. 42वा मतदारसंघ आहे 161 चारकोप या ठिकाणातून उभे होते दिलीप गुलाबराव लिंगायत यांना साधारणपणे 1,225 एवढी मते प्राप्त झालेली आहेत. 43वा मतदारसंघ आहे 173 चेंबूर या ठिकाणातून उभे होते आनंद भीमराव जाधव यांना साधारणपणे 8,854 एवढी मते प्राप्त झालेली आहेत. 44वा मतदारसंघ आहे 23 चिखली या ठिकाणातून उभे होते सिद्धेश्वर भगवान परिहार यांना साधारणपणे 1,308 एवढी मते प्राप्त झालेली आहेत. 45वा मतदारसंघ आहे 74 चिमूर या ठिकाणातून उभे होते अरविंद आत्माराम साडेकर
यांना साधारणपणे 3956 एवढी मते प्राप्त झालेली आहेत. 46वा मतदारसंघ आहे 153 दहिसर. या ठिकाणातून उभे होते कमलाकर खांडू साळवे. यांना साधारणपणे 490 एवढी मते प्राप्त झालेली आहेत. 47वा मतदारसंघ आहे 40 दर्यापूर. या ठिकाणातून उभे होते अंकुश साहेबराव वाघपांजर. यांना साधारणपणे 21,263 एवढी मते प्राप्त झालेली आहेत. 48वा मतदारसंघ आहे 90 देगलूर. या ठिकाणातून उभे होते देगलूरकर सुशील विठ्ठलराव. यांना साधारणपणे 5,403 एवढी मते प्राप्त झालेली आहेत. 49वा मतदारसंघ आहे 126 देवळली. या ठिकाणातून उभे होते डॉक्टर अविनाश निरंजन शिंदे. यांना साधारणपणे 11,831 एवढी मते प्राप्त झालेली आहेत. 50वा मतदारसंघ आहे 45 देवळी. या ठिकाणातून उभे होते कुंदन चोखा जांभूळकर. यांना साधारणपणे 3,947 एवढी मते प्राप्त झालेली आहेत. 51वा मतदारसंघ आहे 36 धामणगाव रेल्वे. या ठिकाणातून उभे होते डॉक्टर निलेश ताराचंद विश्वकर्मा. यांना साधारणपणे 9,784 एवढी मते प्राप्त झालेली आहेत. 52वा मतदारसंघ आहे 7 धुळे शहर. या ठिकाणातून उभे होते जितेंद्र शिरसाट. यांना साधारणपणे 5,241 एवढी मते प्राप्त झालेली आहे. 53वा मतदारसंघ आहे 79 दिग्रस. या ठिकाणातून उभे होते नाजूकराव उदयभानजी धांडे. यांना साधारणपणे 1,985 एवढी मते प्राप्त झालेली आहे. 54वा मतदारसंघ आहे 122 दिंडोरी. या ठिकाणातून उभे होते योगेश उत्तम भुसार. यांना साधारणपणे 3,619 एवढी मते प्राप्त झालेली आहेत. 55वा मतदारसंघ आहे 159 दिंडोरी. या ठिकाणातून उभे होते राजेंद्र तानाजी ससाणे. यांना साधारणपणे 1,199 एवढी मते प्राप्त झालेली आहेत. 56वा मतदारसंघ आहे तुमचा 143 डोंबिवली. या ठिकाणातून उभे होते सोनिया संजय इंगोले. यांना साधारणपणे 1,574 एवढी मते प्राप्त झालेली आहेत. 57वा मतदारसंघ आहे 68 गडचिरोली. या ठिकाणातून उभे होते भरत मंगुरुजी येरमे. यांना साधारणपणे 1,852 एवढी मते प्राप्त झाली. 58वा मतदारसंघ आहे 97 गंगाखेड. या ठिकाणातून उभे होते सीताराम घनदाट. यांना साधारणपणे 43,026 एवढी मते प्राप्त झालेली आहेत. 59वा मतदारसंघ आहे 111 गंगापूर. या ठिकाणातून उभे होते अनिल अशोक चांडलिया. यांना साधारणपणे 8,839 एवढी मते प्राप्त झालेली आहे. 60वा मतदारसंघ आहे 228 गेवराई. या ठिकाणातून उभ्या होत्या प्रियंका शिवप्रसाद खेडकर. यांना साधारणपणे 31,223 एवढी मते प्राप्त झालेली आहेत. 61वा मतदारसंघ आहे 100 घनसावंगी. या ठिकाणातून उभ्या होत्या कावेरी बळीराम खटके. यांना साधारणपणे 20,731 एवढे मते प्राप्त झालेले आहेत. 62वा मतदारसंघ आहे 170 घाटकोपर पूर्व. या ठिकाणातून उभ्या होत्या सुनीता संजय गायकवाड. यांना साधारणपणे 3,892 एवढी मते प्राप्त झालेली आहेत. 63वा मतदारसंघ आहे 169 घाटकोपर पश्चिम. या ठिकाणातून उभे होते सागर रमेश गवई. यांना साधारणपणे 4,649 एवढी मते प्राप्त झालेली आहेत. 64वा मतदारसंघ आहे 65 गोंदिया. या ठिकाणातून उभे होते सतीश सदाराम बनसोड. यांना साधारणपणे 1,041 एवढी मते प्राप्त झालेली आहेत. 65वा मतदारसंघ आहे हडपसर 213. या ठिकाणातून उभे होते ॲडव्होकेट अफरोज मुल्ला. यांना साधारणपणे 3,641 एवढी मते प्राप्त झालेली आहेत. 66वा मतदारसंघ आहे 84 हदगाव. या ठिकाणातून उभे होते दिलीप आला राठोड. यांना साधारणपणे 11,409 एवढी मते प्राप्त झालेली आहेत. 67वा मतदारसंघ आहे 278 हातकणंगले. या ठिकाणातून उभे होते डॉक्टर क्रांती दिलीप सावंत. यांना साधारणपणे 3,741 एवढी मते प्राप्त झालेली आहेत. 68वा मतदारसंघ आहे 46 हिंगणघाट. या ठिकाणातून उभे होते अश्विन तावडे. यांना साधारणपणे 2,865 एवढी मते प्राप्त झालेली आहेत. 69वा मतदारसंघ आहे तुमचा 50 हिंगणा. या ठिकाणातून उभे होते अनिरुद्ध विठ्ठल शेवाळे. यांना साधारणपणे 8,164
एवढे मते प्राप्त झालेले आहेत। 70वा मतदारसंघ आहे 94 हिंगोली। या ठिकाणातून उभे होते प्रकाश दत्ताराव थोरात यांना साधारणपणे 23,944 एवढी मते प्राप्त झालेली आहेत। 71वा मतदारसंघ आहे तुमचा 279 इकलकरंजी। या ठिकाणातून उभे होते शामसुद्दीन हिदायतुल्ला मोमीन यांना साधारणपणे 1293 एवढी मते प्राप्त झालेली आहेत। 72वा मतदारसंघ 127 इगतपुरी। या ठिकाणातून उभे होते भाऊराव काशीनाथ डगळे यांना साधारणपणे 6,522 एवढी मते प्राप्त झालेली आहेत। 73वा मतदारसंघ आहे तुमचा 283 इस्लामपूर। या ठिकाणातून उभे होते राजेश शिवाजी गया गवले यांना साधारणपणे 994 एवढी मते प्राप्त झालेली आहेत। 74वा मतदारसंघ आहे 27 जळगाव जामोद। या ठिकाणातून उभे होते डॉक्टर प्रवीण जनार्दन पाटील यांना साधारणपणे 17,648 एवढी मते प्राप्त झाली। 75वा मतदारसंघ आहे 13 जळगाव शहर। या ठिकाणातून उभे होते ललित कुमार रामकिशोर गोगले यांना साधारणपणे 4,191 एवढी मते प्राप्त झालेली आहेत। 76वा मतदारसंघ आहे तुमचा 14 जळगाव ग्रामीण। या ठिकाणातून उभे होते प्रवीण जगन सकपाळे यांना साधारणपणे 1,435 एवढे मते प्राप्त झालेले आहेत। 77वा मतदारसंघ आहे 101 जालना। या ठिकाणातून उभे आहेत डेव्हिड प्रल्हादराव घुमरे यांना साधारणपणे 6,322 एवढे मते प्राप्त झाली। 78वा मतदारसंघ आहे 95 जिंतूर। या ठिकाणातून उभे होते नागरे सुरेश कुंडलिकराव यांना साधारणपणे 56,474 एवढी मते प्राप्त झाली। 79वा मतदारसंघ होता 158 जोगेश्वरी पूर्व। या ठिकाणातून उभे होते परमेश्वर अशोक रणशूर यांना साधारणपणे 2,819 एवढी मते प्राप्त झाली। 80वा मतदारसंघ आहे तुमचा जुन्नर 195। या ठिकाणातून उभे होते देवराम सखाराम लांडे यांना साधारणपणे 22,401 एवढी मते प्राप्त झाली। 81वा मतदारसंघ आहे तुमचा 273 कागल। या ठिकाणातून उभे होते धनाजी रामचंद्र सेनापतीकर यांना साधारणपणे 605 एवढी मते प्राप्त झाली। 82वा मतदारसंघ आहे तुमचा 93 कळमनुरी। या ठिकाणातून उभे होते डॉक्टर दिलीप मस्के यांना साधारणपणे 18,259 एवढी मते प्राप्त झाली। 83वा मतदारसंघ आहे तुमचा 175 कलिना। या ठिकाणातून उभे होते मोहम्मद लुकमान सिद्दीकी यांना साधारणपणे 1,346 एवढी मते प्राप्त झाली। 84वा मतदारसंघ आहे तुमचा 142 कल्याण पूर्व। या ठिकाणातून उभे होते विशाल विष्णू पावशे यांना साधारणपणे 9,340 एवढी मते प्राप्त झाली। 85वा मतदारसंघ आहे तुमचा 144 कल्याण ग्रामीण। या ठिकाणातून उभे होते तुमचे विकास प्रकाश इंगळे यांना साधारणपणे 3,330 एवढी मते प्राप्त झाली। 86वा मतदारसंघ आहे तुमचा 138 कल्याण पश्चिम। या ठिकाणातून उभे होते तुमचे आयाज गुलजार मौलवी यांना साधारणपणे 3,628 एवढी मते प्राप्त झाली। 87वा मतदारसंघ आहे तुमचा 58 कामठी। या ठिकाणातून उभे होते तुमचे प्रफुल्ल आनंदराव मानके यांना साधारणपणे 2,779 एवढी मते प्राप्त झाली। 88वा मतदारसंघ आहे तुमचा 160 कांदिवली ईस्ट। या ठिकाणातून उभे होते तुमचे विकास सिद्धार्थ शिरसाट यांना साधारणपणे 1,717 एवढी मते प्राप्त झाली। 89वा मतदारसंघ आहे तुमचा 105 कन्नड। या ठिकाणातून उभे होते तुमचे आयास मकबूल शहा यांना साधारणपणे 8,539 एवढी मते प्राप्त झाली। 90वा मतदारसंघ आहे तुमचा 259 कराड उत्तर। या ठिकाणातून उभे होते श्रीपती धोंडेबा कांबळे यांना साधारणपणे 534 एवढी मते प्राप्त झाली। 91वा मतदारसंघ आहे 260 कराड दक्षिण। या ठिकाणातून उभे होते संजय धोंडेबा गाडे यांना साधारणपणे 308 एवढी मते प्राप्त झाली। 92वा मतदारसंघ आहे तुमचा 35 कारंजा। या ठिकाणातून उभे होते धाबेकर सुनील केशवराव यांना
93वा मतदारसंघ आहे तुमचा 227 कर्जत जामखेड. या ठिकाणातून उभे होते सोमनाथ हरिभाऊ भैमुले. यांना साधारणपणे 1251 एवढी मते प्राप्त झाली. 94वा मतदारसंघ आहे 275 करवीर. या ठिकाणातून उभे होते तुमचे दयानंद मारुती कांबळे. यांना साधारणपणे 1244 एवढी मते प्राप्त झाली. 95 मतदारसंघ आहे तुमचा 215 कसबा पेठ. या ठिकाणातून उभे होते तुमचे प्रफुल्ल सोमनाथ गुजर. यांना साधारणपणे 290 एवढी मते प्राप्त झाली. 96 मतदारसंघ आहे तुमचा 48 कटोल. या ठिकाणातून उभे होते तुमचे विवेक रामचंद्र गायकवाड. यांना साधारणपणे 1983 एवढी मते प्राप्त झालेली आहेत. 97वा मतदारसंघ आहे तुमचा 211 खडकवासला. या ठिकाणातून उभे होते तुमचे संजय जयराम धीवर. यांना साधारणपणे 2687 एवढी मते प्राप्त झाली. 98वा मतदारसंघ आहे तुमचा 26 खामगाव. या ठिकाणातून उभे होते देवराव भाऊराव हिवराळे. यांना साधारणपणे 26,487 एवढी मते प्राप्त झाली. 99वा मतदारसंघ आहे तुमचा 286 खानापूर. या ठिकाणातून उभे होते तुमचे संग्राम कृष्णा माने. यांना साधारणपणे 992 एवढी मते प्राप्त झाली. 100वा मतदारसंघ आहे तुमचा 197 खेड आळंदी. या ठिकाणातून उभे होते तुमचे रवींद्र राहुल रंधवे. यांना साधारणपणे 2940 एवढी मते प्राप्त झाली. 101 मतदारसंघ आहे तुमचा 83 किनवट. या ठिकाणातून उभे होते तुमचे डॉक्टर आमले पुंडलिक गोमाजी. यांना साधारणपणे 4515 एवढी मते प्राप्त झाली. 102 मतदारसंघ आहे तुमचा 219 कोपरगाव. या ठिकाणातून उभे होते तुमचे शकील बाबूभाई चोपदार. यांना साधारणपणे 1032 एवढी मते प्राप्त झाली. 103 मतदारसंघ आहे तुमचा 257 कोरेगाव. या ठिकाणातून उभे होते तुमचे चंद्रकांत जानू कांबळे. यांना साधारणपणे 644 एवढी मते प्राप्त झाली. 104 मतदारसंघ आहे तुमचा 210 कोथरूड. या ठिकाणातून उभे होते तुमचे योगेश राजापूरकर. यांना साधारणपणे 1804 एवढी मते प्राप्त झाली. 105वा मतदारसंघ आहे तुमचा 174 कुर्ला. या ठिकाणातून उभे होते स्वप्नील राजेंद्र जवळेकर. यांना साधारणपणे 3005 एवढी मते प्राप्त झालेली आहेत. 106वा मतदारसंघ आहे तुमचा 235 लातूर. या ठिकाणातून उभे होते तुमचे विनोद सोमप्रकाश खटके. यांना साधारणपणे 26,616 एवढी मते प्राप्त झालेली आहेत. 107वा मतदारसंघ आहे तुमचा 234 लातूर ग्रामीण. या ठिकाणातून उभे होते तुमचे डॉक्टर आजनीकर विजय रघुनाथराव. यांना साधारणपणे 8,824 एवढी मते प्राप्त झालेली आहेत. 108वा मतदारसंघ आहे तुमचा लोहा 88. या ठिकाणातून उभे होते तुमचे शिवकुमार नारायणराव नारंगळे. यांना साधारणपणे 20,302 एवढी मते प्राप्त झाली. 109वा मतदारसंघ आहे तुमचा माडा 245. या ठिकाणातून उभे होते राहुल गौतम चव्हाण. यांना साधारणपणे 2,231 एवढी मते प्राप्त झाली. 110वा मतदारसंघ आहे तुमचा 154 मागाठाणे. या ठिकाणातून उभे होते तुमचे दीपक शिवाजी हनवते. यांना साधारणपणे 2,257 एवढी मते प्राप्त झाली. 111वा मतदारसंघ आहे तुमचा 194 महाड. या ठिकाणातून उभ्या होत्या अमृता अरुण वाघमारे. यांना साधारणपणे 1218 एवढे मते प्राप्त झालेले आहेत. 112वा मतदारसंघ आहे तुमचा 229 माजलगाव. या ठिकाणातून उभे होते मंजूर शेख चांदसाब शेख. यांना साधारणपणे 5,327 एवढी मते प्राप्त झाली. 113वा मतदारसंघ आहे तुमचा 162 मालाड पश्चिम. या ठिकाणातून उभे होते तुमचे अजय रोकडे. यांना साधारणपणे 1,070 एवढी मते प्राप्त झाली. 114वा मतदारसंघ आहे तुमचा 115 मालेगाव बाह्य. या ठिकाणातून उभे होते किरण नाना मगरे. यांना साधारणपणे 1,147 एवढी मते प्राप्त झाली. 115वा मतदारसंघ आहे तुमचा 21 मलकापूर. या ठिकाणातून उभे होते तुमचे डॉक्टर मोहम्मद जाकीर सबरुद्दीन. यांना साधारणपणे 9,316 एवढी मते प्राप्त झाली. 116वा मतदारसंघ आहे तुमचा 254 माळशिरस. या ठिकाणातून उभे होते तुमचे राज यशवंत कुमार. यांना साधारणपणे 2,268 एवढी मते प्राप्त झाली. 117वा मतदारसंघ आहे तुमचा 258 मान.
या ठिकाणातून उभे होते तुमचे इम्तियाज जाफर नदाफ यांना साधारणपणे 1198 एवढी मते प्राप्त झाली। 118वा मतदारसंघ आहे तुमचा 171 मानपूर शिवाजीनगर या ठिकाणातून उभे होते तुमचे मोहम्मद शिराज शेख यांना साधारणपणे 10,479 एवढे मते प्राप्त झाली। 119वा मतदारसंघ आहे तुमचा 25 मेकर या ठिकाणातून उभे होत्या डॉक्टर ऋतुजा ऋषांक चव्हाण यांना साधारणपणे 2054 एवढी मते प्राप्त झाली। 120 मतदारसंघ आहे तुमचा 281 मिरज या ठिकाणातून उभे होते तुमचे विज्ञान प्रकाश माने यांना साधारणपणे 5,528 एवढी मते प्राप्त झालेली आहेत। 121वा मतदारसंघ आहे तुमचा 43 मोर्शी या ठिकाणातून उभे होते तुमचे जफर खान फतेह खान यांना साधारणपणे 759 एवढी मते प्राप्त झालेली आहेत। 122वा मतदारसंघ आहे तुमचा 91 मुखेड या ठिकाणातून उभे होते तुमचे रावसाहेब दिगंबरराव पाटील यांना साधारणपणे 4,700 एवढी मते त्यांना प्राप्त झालेली आहेत। 123वा मतदारसंघ आहे तुमचा 20 मुक्ताई नगर या ठिकाणातून उभे होते संजय पंडित ब्राह्मणे यांना साधारणपणे 471 एवढी मते प्राप्त झाली। 124वा मतदारसंघ आहे 155 मुलुंड या ठिकाणातून उभे होते प्रदीप महादेव शिरसाट यांना साधारणपणे 3,216 एवढी मते प्राप्त झाली। 125वा मतदारसंघ आहे तुमचा 149 मुंब्रा कळवा या ठिकाणातून उभे होते पंढरीनाथ शिमगा गायकवाड यांना साधारणपणे 1,678 एवढी मते प्राप्त झाली। 126वा मतदारसंघ आहे तुमचा 32 मुर्तजापूर या ठिकाणातून उभे होते तुमचे सुगत ज्ञानेश्वर वाघमारे यांना साधारणपणे 49,608 एवढी मते प्राप्त झाली। 127वा मतदारसंघ आहे तुमचा 54 नागपूर ईस्ट या ठिकाणातून उभे होते तुमचे गणेश ईश्वरजी हरकांडे यांना साधारणपणे 2,795 एवढी मते प्राप्त झाली। 128वा मतदारसंघ आहे तुमचा 57 नागपूर उत्तर या ठिकाणातून उभे होते तुमचे मुरलीधर काशीनाथ मेश्राम यांना साधारणपणे 1,229 एवढी मते प्राप्त झाली। 129वा मतदारसंघ 53 नागपूर दक्षिण या ठिकाणातून उभ्या होत्या सत्यभामा रमेश लोखंडे यांना साधारणपणे 1,890 एवढी मते प्राप्त झाली। 130वा 52 नागपूर दक्षिण पश्चिम या ठिकाणातून उभे होते विनय भांगे यांना साधारणपणे 2,728 एवढी मते प्राप्त झाली। 131वा मतदारसंघ आहे तुमचा 56 नागपूर पश्चिम या ठिकाणातून उभे होते तुमचे गेरखेडे यश सुधाकर यांना साधारणपणे 1,471 एवढी मते प्राप्त झाली। 132वा मतदारसंघ आहे तुमचा 89 नायगाव या ठिकाणातून उभे होते तुमचे डॉक्टर माधव संभाजीराव विभुदे यांना साधारणपणे 6,043 एवढी मते प्राप्त झाली। 133वा मतदारसंघ आहे तुमचा 132 नालासोपारा या ठिकाणातून उभे होते तुमचे ऍडव्होकेट सुचित सुरेश गायकवाड यांना साधारणपणे 2,246 एवढी मते प्राप्त झाली। 134वा मतदारसंघ आहे तुमचा 86 नांदेड उत्तर या ठिकाणातून उभे होते तुमचे प्रशांत विराज इंगोले यांना साधारणपणे 24,266 एवढी मते प्राप्त झाली। 135वा मतदारसंघ आहे तुमचा 87 नांदेड दक्षिण या ठिकाणातून उभे होते फारुख अहमद यांना साधारणपणे 33,841 एवढी मते प्राप्त झाली। 136वा मतदारसंघ आहे तुमचा 113 नांदगाव या ठिकाणातून उभे होते आनंद सुरेश शिंगारे यांना साधारणपणे 2,154 एवढे मते प्राप्त झाली। 137वा मतदारसंघ आहे तुमचा 124 नाशिक मध्य या ठिकाणातून उभे होते मुशीर मुनुरुद्दीन सय्यद यांना साधारणपणे 3,080 एवढी मतं प्राप्त झालेली आहेत। 138वा मतदारसंघ 123 नाशिक पूर्व या ठिकाणातून उभे होते तुमचे राजेंद्र जनार्दन पगारे यांना साधारणपणे 5,191 एवढे त्यांना मते प्राप्त झालेली आहेत। 139वा मतदारसंघ आहे तुमचा 125 नाशिक पश्चिम या ठिकाणातून उभे होते तुमचे अमोल अनंत चंद्र मोरे यांना साधारणपणे 7,862 एवढे मते त्यांना प्राप्त झालेली आहेत। 140वा मतदारसंघ आहे तुमचा 221 नेवासा
या ठिकाणातून उभे होते तुमचे पोपट रामभाऊ सरोदे यांना साधारणपणे 663 एवढी मते प्राप्त झालेली आहेत. 141वा मतदारसंघ आहे तुमचा 238 निलंगा. या ठिकाणातून उभे आहेत तुमचे मंजू हिरालाल निंबाळकर यांना साधारणपणे 3935 एवढी मते प्राप्त झाली. 142वा मतदारसंघ आहे तुमचा 242 उस्मानाबाद. या ठिकाणातून उभे होते प्रणित शामराव डिकाले यांना साधारणपणे 10,117 एवढी मते प्राप्त झाली. 143वा मतदारसंघ आहे तुमचा 146 ओवळा माजीवाडा. या ठिकाणातून उभे होते तुमचे लोभसिंग गणपतराव राठोड यांना साधारणपणे 2,969 एवढी मते प्राप्त झाली. 144वा मतदारसंघ आहे तुमचा 18 पाचोरा. या ठिकाणातून उभे होते तुमचे अमित मख्खा तडवी यांना साधारणपणे 698 एवढी मते प्राप्त झाली. 145वा मतदारसंघ आहे तुमचा 110 पैठण. या ठिकाणातून उभे होते तुमचे अरुण सोनाजी घोडके यांना साधारणपणे 3,187 एवढे मते प्राप्त झाली. 146वा मतदारसंघ आहे तुमचा 285 पुलूस कडेगाव. या ठिकाणातून उभे होते तुमचे जीवन किसन करकटे यांना साधारणपणे 556 एवढी मते प्राप्त झाली. 147वा मतदारसंघ आहे तुमचा 252 पंढरपूर. या ठिकाणातून उभे होते तुमचे अशोक रंगनाथ माने यांना साधारणपणे 1,464 एवढी मते प्राप्त झाली. 148वा मतदारसंघ आहे तुमचा 243 परांडा. या ठिकाणातून उभे होते तुमचे प्रवीण परमेश्वर रणबागुल यांना साधारणपणे 12,698 एवढी मते प्राप्त झाली. 149वा मतदारसंघ आहे तुमचा 99 परतूर. या ठिकाणातून उभे होते तुमचे रामप्रसाद किसनराव थोरात यांना साधारणपणे 29,810 एवढी मते प्राप्त झाली. 150वा मतदारसंघ आहे तुमचा 212 पार्वती. या ठिकाणातून उभे आहेत तुमचे सुरेखा मगरध्वज गायकवाड यांना साधारणपणे 3,420 एवढी मते प्राप्त झाली. 151वा मतदारसंघ आहे तुमचा 261 पाटण. या ठिकाणातून उभे होते तुमचे बाळासो रामचंद्र जगताप यांना साधारणपणे 545 एवढी मते प्राप्त झालेली आहेत. 152वा मतदारसंघ आहे तुमचा 98 पाथरी. या ठिकाणातून उभे होते तुमचे सुरेश किसनराव फड यांना साधारणपणे 5,415 एवढी मते त्यांना प्राप्त झाली. 153वा मतदारसंघ आहे तुमचा 191 पेन. या ठिकाणातून उभे होते तुमचे देवेंद्र मारुती कोळी यांना साधारणपणे 1,701 एवढे त्यांना मते प्राप्त झाली. 154वा मतदारसंघ आहे तुमचा 255 फलटण. या ठिकाणातून उभे होते तुमचे सचिन जलंधर भिसे यांना साधारणपणे 1,101 एवढी मते त्यांना प्राप्त झाली. 155वा मतदारसंघ आहे 106 फुलंब्री. या ठिकाणातून उभे होते तुमचे महेश कल्याणराव निनाले यांना साधारणपणे 6,170 एवढे मते प्राप्त झाली. 156वा मतदारसंघ आहे तुमचा 206 पिंपरी. या ठिकाणातून उभे होते तुमचे मनोज भास्कर गरबडे यांना साधारणपणे 7,173 एवढी मते प्राप्त झाली. 157वा मतदारसंघ आहे तुमचा 214 पुणे कॉन्टोन्मेंट. या ठिकाणातून उभे होते तुमचे निलेश सुरेश अल्लाट यांना साधारणपणे 8,869 एवढी मते प्राप्त झाली. 158वा मतदारसंघ आहे तुमचा 202 पुरंदर. या ठिकाणातून उभे होते तुमचे कीर्ती श्याम माने यांना साधारणपणे 1,366 एवढी मते प्राप्त झाली. 160वा मतदारसंघ आहे तुमचा 81 पुसद. या ठिकाणातून उभे होते तुमचे माधव रुखमाजी वैद्य यांना साधारणपणे 36,575 एवढी मते प्राप्त झाली. 160वा मतदारसंघ आहे तुमचा 223 राहुरी. या ठिकाणातून उभे होते तुमचे अनिल भिकाजी जाधव यांना साधारणपणे 1,236 एवढी मते प्राप्त झाली. 161वा मतदारसंघ आहे तुमचा 77 राळेगाव. या ठिकाणातून उभे होते तुमचे किरण जयपाल कुमरे. 162वा मतदारसंघ आहे तुमचा 11 रावेर. या ठिकाणातून उभ्या होत्या शमीबा भानुदास पाटील यांना साधारणपणे 8,453 एवढी मते प्राप्त झाली. 163वा मतदारसंघ आहे तुमचा 33 रिसोड. या ठिकाणातून उभे होते तुमचे प्रशांत सुधीर गोळे
यांना साधारणपणे 15,907 एवढी मते प्राप्त झालेली आहेत। 164वा मतदारसंघ आहे तुमचा 62 साकोली। या ठिकाणातून उभे होते डॉक्टर अविनाश रघुनाथराव नन्ने। यांना साधारणपणे 11,188 एवढी मते प्राप्त झाली। 165वा मतदारसंघ आहे तुमचा 217 संगमनेर। या ठिकाणातून उभे होते तुमचे अब्दुल अजीज वरोरा। यांना साधारणपणे 2,068 एवढी मते प्राप्त झाली। 166वा मतदारसंघ आहे तुमचा 282 सांगली। या ठिकाणातून उभे होते तुमचे अल्लाउद्दीन हयातचंद काझी। यांना साधारणपणे 689 एवढी मते प्राप्त झालेली आहेत। 167वा मतदारसंघ आहे तुमचा 262 सातारा। या ठिकाणातून उभे होते तुमचे बबन गणपत करडे। यांना साधारणपणे 2,772 एवढी मते प्राप्त झाली। 168वा मतदारसंघ आहे तुमचा 49 सावनेर। या ठिकाणातून उभे होते तुमचे अजय कुंडलिक सहारे। यांना साधारणपणे 2,152 एवढी मते प्राप्त झाली। 169वा मतदारसंघ आहे तुमचा 222 शेगाव। या ठिकाणातून उभे होते तुमचे किसन जनार्दन चव्हाण। यांना साधारणपणे 4,437 एवढी मते प्राप्त झाली। 170वा मतदारसंघ आहे तुमचा 218 शिर्डी। या ठिकाणातून उभे होते तुमचे राजू सादिक शेख। यांना साधारणपणे 643 एवढे मते प्राप्त झालेली आहेत। 171वा मतदारसंघ आहे तुमचा 183 शिवळी। या ठिकाणातून उभे होते तुमचे मिलिंद देवराव कांबळे। यांना साधारणपणे 1,021 एवढी मते प्राप्त झालेली आहेत। 172वा मतदारसंघ आहे तुमचा 209 शिवाजीनगर। या ठिकाणातून उभे होते तुमचे सिरसंग परेश शंकर। यांना साधारणपणे 2,444 एवढी मते प्राप्त झालेली आहेत। 173वा मतदारसंघ आहे तुमचा 266 श्रीगोंदा। या ठिकाणातून उभे होते तुमचे अण्णासाहेब सीताराम शेलार। यांना साधारणपणे 28,070 एवढी मते प्राप्त झालेली आहेत। 174वा मतदारसंघ आहे 220 श्रीरामपूर। या ठिकाणातून उभे होते तुमचे अण्णासाहेब अप्पाजी मोहन। यांना साधारणपणे 2,222 एवढी मते प्राप्त झालेली आहेत। 175वा मतदारसंघ आहे तुमचा 104 सिल्लोड। या ठिकाणातून उभे होते तुमचे पठाण बनेखान नूर खान। यांना साधारणपणे 1,989 एवढी मते प्राप्त झालेली आहेत। 176वा मतदारसंघ आहे तुमचा 24 सिंदखेड राजा। या ठिकाणातून उभ्या होत्या तुमच्या सविता शिवाजी मुंडे। यांना साधारणपणे 16,658 एवढी मते प्राप्त झालेली आहेत। 177वा मतदारसंघ आहे तुमचा 179 सायन कोळीवाडा। या ठिकाणातून उभे होते तुमचे ॲडव्होकेट राजगुरू बाळकृष्ण कदम। यांना साधारणपणे 2,219 एवढी मते प्राप्त झाली। 178वा मतदारसंघ आहे तुमचा 249 सोलापूर। या ठिकाणातून उभे होते तुमचे श्रीनिवास रंगप्पा सेंगेपाक। यांना साधारणपणे 1,563 एवढी मते प्राप्त झाली। 179वा मतदारसंघ आहे तुमचा सोलापूर शहर उत्तर 248। या ठिकाणातून उभे होते तुमचे विक्रांत श्रीकांत गायकवाड। यांना साधारणपणे 2,477 एवढी मते प्राप्त झाली। 180वा मतदारसंघ आहे तुमचा 251 सोलापूर दक्षिण। या ठिकाणातून उभे होते तुमचे संतोष सेवू पवार। यांना साधारणपणे 11,343 एवढी मते प्राप्त झाली। 181वा मतदारसंघ आहे तुमचा 287 तासगाव कवठे मंकाळ। या ठिकाणातून उभे होते तुमचे दत्तात्रय बंडू आठवले। यांना साधारणपणे 841 एवढी मते प्राप्त झालेली आहेत। 182वा मतदारसंघ आहे तुमचा 39 तिवोसा। या ठिकाणातून उभे होते तुमचे मिलिंद श्रीरामजी तायडे। यांना साधारणपणे 6,710 एवढी मते प्राप्त झालेली आहेत। 183वा मतदारसंघ आहे तुमचा 64 तिरोरा। या ठिकाणातून उभे होते तुमचे अतुल मुरलीधर गजभिये। यांना साधारणपणे 1,786 एवढी मते प्राप्त झालेली आहेत। 184वा मतदारसंघ आहे तुमचा 241 तुळजापूर। या ठिकाणातून उभ्या होत्या तुमच्या डॉक्टर स्नेहा अप्पाराव सोनकटे। यांना साधारणपणे 7,908 एवढी मते प्राप्त झालेली आहेत। 185वा मतदारसंघ आहे तुमचा 60 तुमसर।
या ठिकाणातून उभे होते तुमचे भगवान भैया भांडे यांना साधारणपणे 910 एवढी मते प्राप्त झालेली आहेत। 186 वा मतदारसंघ आहे तुमचा 237 उदगीर, या ठिकाणातून उभे होते डॉक्टर शिवाजी देवनाळे यांना साधारणपणे 903 एवढी मते प्राप्त झालेली आहेत। 187 वा मतदारसंघ आहे तुमचा 141 उल्हासनगर, या ठिकाणातून उभे होते तुमचे संजय के गुप्ता यांना साधारणपणे 7473 एवढी मते प्राप्त झालेली आहेत। 188 वा मतदारसंघ आहे 240 उमरगा, या ठिकाणातून उभे होते तुमचे राम सईदा गायकवाड यांना साधारणपणे 4087 एवढी मते प्राप्त झालेली आहेत। 189 वा मतदारसंघ आहे तुमचा 83 उमरखेड, या ठिकाणातून उभे होते तुमचे तात्याराव मारुती हनवते यांना साधारणपणे 1875 एवढी मते प्राप्त झालेली आहेत। 190 वा मतदारसंघ आहे तुमचा 51 उमरेड, या ठिकाणातून उभ्या होत्या तुमच्या सपना राजेंद्र मेश्राम यांना साधारणपणे 1854 एवढी त्यांना मते प्राप्त झाली। 191 वा मतदारसंघ आहे तुमचा 208 वडगाव शेरी, या ठिकाणातून उभे होते तुमचे विवेक कृष्णा लोंढे यांना साधारणपणे 5488 एवढे मते त्यांना प्राप्त झाली। 192 मतदारसंघ आहे तुमचा 112 वैजापूर, या ठिकाणातून उभे होते तुमचे किशोर भीमराव जेजूरकर यांना साधारणपणे 5495 एवढी मते प्राप्त झालेली आहेत। 193 मतदारसंघ आहे तुमचा 176 वांद्रे पूर्व, या ठिकाणातून उभे होते तुमचे प्रतीक विजय जाधव यांना साधारणपणे 1631 एवढी मते त्यांना प्राप्त झाली। 194 मतदारसंघ आहे तुमचा 156 विक्रोळी, या ठिकाणातून उभे होते तुमचे अजय रवींद्र खरात यांना साधारणपणे 3443 एवढी मते प्राप्त झाली। 195 मतदारसंघ आहे तुमचा 167 विले पार्ले, या ठिकाणातून उभे होते तुमचे संतोष गणपत अबुलगे यांना साधारणपणे 2201 एवढी मते प्राप्त झाली। 196 मतदारसंघ आहे तुमचा 256 वाई, या ठिकाणातून उभे तुमचे अनिल मारुती लोहार यांना साधारणपणे 1817 एवढी मते प्राप्त झाली। 197 मतदारसंघ आहे तुमचा 76 वणी, या ठिकाणातून उभे होते तुमचे राजेंद्र कौदुजी निमसत्कर यांना साधारणपणे 3605 एवढी मते प्राप्त झाली। 198 मतदारसंघ आहे तुमचा 75 वरोरा, या ठिकाणातून उभे होते अनिल नारायण धारनोरकर यांना साधारणपणे 9123 एवढी मते प्राप्त झाली। 199 मतदारसंघ आहे तुमचा 34 वाशिम, या ठिकाणातून उभ्या होत्या तुमच्या मेघा किरण डोंगरे यांना साधारणपणे 9264 एवढी मते प्राप्त झाली। 200 मतदारसंघ आहे तुमचा 182 वरळी, या ठिकाणातून उभे होते अमोल आनंद निकाळजे यांना साधारणपणे 2885 एवढी मते प्राप्त झाली। आणि 201 वा मतदारसंघ आहे 78 यवतमाळ, या ठिकाणातून उभे होते तुमचे डॉक्टर नीरज वाघमारे यांना साधारणपणे 5432 एवढी मते प्राप्त झाली। मित्रांनो, साधारणपणे 200च्या वरती वंचित बहुजन आघाडीने विधानसभेला आपले उमेदवार उभे केलेले होते, त्यापैकी 201 उमेदवारांची मी नावे वाचून दाखवलेली आहेत। कोणत्या मतदारसंघामधून कोणता उमेदवार उभा होता आणि त्या उमेदवाराला किती मते प्राप्त झाली। वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांनी बऱ्यापैकी मते ही प्राप्त केलेली आहेत। आकडेवारीवरून आपल्याला दिसून येते की वंचित बहुजन आघाडी ही एकटी जरी लढलेली असली तरी देखील वंचित बहुजन आघाडीकडे वोट ट्रान्सफर करण्याची ताकद, क्षमता आणि महत्त्व आहे।